तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर मी तुमचा सुमित जोडी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग आहे तो जरा काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करतोय मी. तर आजचा ब्लॉग आहे आपल्याला Q&A ब्लॉग. म्हणजे हे थोडं सध्या कसं ट्रेंडिंगला चालू आहे, त्याच्यामुळे मी पण विचार केला की आपण पण ट्राय करून बघूया कसं होतं आहे, काय होतं आहे. तर ब्लॉग तुम्ही नक्की पूर्ण बघायचं आहे आणि बघू काय काय क्वेश्चन विचारलेत काय काय लोकांनी. बघूया आपण, तुम्हाला मी वाचून दाखवतो. बरेच असे आले तुम्हाला क्वेश्चन्स, तर बघूया आपण. मी चांगले पण घेतात, काय काय दोन चार जरा फालतू पण घेऊया. तर लेट्स सी. आता मी पहिला क्वेश्चन वाचून दाखवतो तुम्हाला. तर पहिला प्रश्न असा आहे, टेल अस समथिंग अबाउट युअर बँड अँड हाव इट्स बिकम द बेस्ट इन नवी मुंबई. तर मित्रांनो, गेले 13 वर्ष माझं धडकन बीट्स आहे. आणि जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा फक्त 7 जण होतो आणि हळूहळू आज त्याचे आम्ही 25 जण झालो आहे. आज टी शर्ट छापायला दिली तरी तर मी 35 चांगले टी शर्ट छापत नाही. भरपूर जण, मुलांना इंटरेस्ट असतो, येतात, लहान असो मोठे असो, प्रत्येक जण इंटरेस्टेड असतो, येतो, फुल मजा करतो आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मुलं आहेत म्हणून आज धडकन बीट्स आहे. माझ्याकडे फक्त 7 सामान होतं पूर्वी आणि आता माझ्याकडे भरपूर सामान आहे. आज जे मोठ्या ज्यांना म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता, आज मुंबईला वाजवायला गेलो किंवा नवी मुंबईमध्ये वाजवलं, चांगल्या ठिकाणी जर वाजवायचं आहे तर तुमच्याकडे सामान पण तेवढं पाहिजे. तर आपण ते बिल्ड केलं हळूहळू. या 13 वर्षामध्ये हे पटकन लगेच होत नाही. तर मग हे 10 वर्ष गेली, 13 वर्ष झाली आज. आणि तेव्हा जाऊन आपला एवढा सेटअप बसवला आहे आणि पोरांची साथ आहे, त्याच्यामुळेच आपण आज बेस्ट इन नवी मुंबई आहेच आणि अजून पण पुढे जायचा प्रयत्न चालूच आहे आपला. तर असा आमची जर्नी होती. आणि अजून आपण आता नेक्स्ट क्वेश्चन वळूया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की प्रॅक्टिस कधी आहे. तर मित्रांनो, प्रॅक्टिस तर बरीच दिवस केली आम्ही आणि ऑलमोस्ट दर संडेला प्रॅक्टिस असते. त्या संडेला या माझ्या घरी प्रॅक्टिस बघायला. संध्याकाळी 7 वाजता बसते माझ्या घरी, बरोबर 10 वाजेपर्यंत 3 तास कंटिन्यू प्रॅक्टिस आपली चालू असते. व्यवस्थित प्रॅक्टिसला येतात मुलं. काय काय गोष्ट आहेत की मी येतो 5 मिनिटात बोलून तरी पण येत नाहीत ते. 9, 9:30 वाजता येणार, अर्धा तास बघणार कुठं काय कसं काय बसवलं प्रॅक्टिसमध्ये आणि 10 वाजता कळते. तर प्रॅक्टिस संडेला असते. आज आपला मेन आन्सर होता. आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, दादा तू ब्लॉग एडिट कोणत्या ॲपवर करतो. तर मी ब्लॉग हा एडिट करतो VN ॲपमध्ये. एक गोष्ट सांगू ब्लॉगबद्दल, तर एक सांगायची होती मला. एक सलमान म्हणून माझा मित्र आहे, तर जो दुबईला आहे. दुबईला आहे तो. त्या भाई तो माझे जेव्हा ब्लॉग चालू झाले तेव्हा कमीत कमी 15 ते 20 ब्लॉग त्यांनी दुबईवरून एडिट करून मला सेंड करायचा इकडे. आयडिया पण त्याचीच. बोल काय बोलतो. आयडिया पण त्याचीच. खरंच सांगायचं तर सलमानचा याच्यामध्ये खूपच सहकारी आहे. धडकन बीट्स आज जवळजवळ मोठा पण त्याच्यामुळेच झाला आहे आणि ब्लॉग एडिट पण त्यांनीच शिकवलंय मला. दुबईवरून त्यांनी 1 तास फोनवरती मला एडिटिंग शिकवली, तेव्हा जाऊन मी एडिट स्वतः करतोय आताचे ब्लॉग. तर VN असा ॲप आहे, त्याच्यावरती मी आपला ब्लॉग एडिट करतो आणि थंबनेल वगैरे एडिट करतो ते आपण पिक्सआर्टवरती. VNवरती ब्लॉग एडिट होऊन मग पिक्सआर्टवरती थंबनेल एडिट करतो. क्वेश्चन नाही आहे, बट तू खूप छान ब्लॉग बनवतोस, मजा येते बघून, असंच बनवत राहा. थँक्यू. तुमची लव्ह स्टोरीचे ब्लॉग प्लीज. तुमची लव्ह स्टोरी ऐकायला खूप आवडेल. आई शपथ. तर मित्रांनो, आता क्वेश्चन विचारलाय तर सांगतो. तर माझी लव्ह स्टोरी अशी आहे
की माझा एक मित्र आहे अजय करून, काय प्रश्न विचारला आहे तर अजय म्हणून माझा मित्र आहे. तर त्याला माहीत होतं की मला म्युझिकची आवड आहे. खूप वर्ष झाली त्याला, 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मग तो सिंगर होता आणि मी कीबोर्डिस्ट म्हणून जायचो त्याच्याकडे, आम्ही मिळून काम करायचो. तर तो मला बोलला तुला ॲक्टिंग करायला आवडते ना, तर मी बोललो हो. तर मग निकिताचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजमधून तिला प्रोजेक्ट होता. तर ती आहे BMM स्टुडंट. तर तिला एक शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी सांगितलं होतं, म्हणजे त्याचा होता प्रोजेक्ट. तर मग एक विलन होता त्या पिक्चरमध्ये आणि त्याच्याबरोबर 2 बॉडीगार्ड पाहिजे होते. तर मी माझ्या मित्राला घेऊन गेलो होतो आणि म्हणजे असे फुल आतमध्ये टी-शर्ट वरती शर्ट वगैरे असं ओपन हात देऊन कानामध्ये बाळे बिळे घालून रेडी झालो होतो. त्याला पण तसाच सेम रेडी केला होता आणि फक्त मागे बाहेर उभं राहायचो. असं त्या थोडंसं काम होतं. आणि त्या शॉर्ट फिल्ममध्ये 5 मुली होत्या. तर 5 सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या 5 मुली होत्या. काम पण झालं, टाइमपास झाला, मजा आली, सर्व झालं. त्याच्यामध्ये मला एक मुलगी आवडली, ती म्हणजे होती निकिता. आणि त्यानंतर मग कमीत कमी 1 वर्ष तिला मी तिच्या मागेच लागलो. बोलायचा प्रयत्न म्हणजे आय लव्ह यू बोलायचा प्रयत्न करायचो, फ्लर्ट करायचा प्रयत्न करायचो. मग ते पण ती मला कमीत कमी 6-7 महिने तर नीट तिने मला रेस्पॉन्स केलाच नव्हता. पण त्याच्यानंतर हळूहळू ती माझ्याशी बोलायला लागली. नंतर मग आम्ही आलो रिलेशनमध्ये. कोणत्या इयरमध्ये आलो? 2016ला आलो आम्ही रिलेशनमध्ये. आणि मग असं करून आम्हाला आता 8 वर्ष झाली, लग्न झाले 1.5 वर्ष झाली आणि आता एकदम मस्त आहे. असं लव्ह स्टोरी आहे माझी. अजून एक क्वेश्चन आहे की मेलोडी इतनी चॉकलेट की आणि माझी फ्रेंड आहे. वहिनी, सॉरी वहिनी ते भाई क्वेश्चन तो मनीषा वहिनी रे. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, युअर ब्लॉग्स आर व्हेरी नाईस बट वाय आर यू पुटिंग राहुल गांधी डायलॉग एट द एंड ऑफ द एवरी ब्लॉग्स? मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. ठीक आहे, टाकणार आता. पण मला तो भारी आहे त्याच्यामुळे मला टाकायला आवडतो. पण काय क्वेश्चन आहे, क्या बात आहे. एवढे फंबल होते कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शिकलेत हे गाईज. अरे भाई मी विसरून गेलोय सगळं. कॉन्व्हेंट स्कूल मध्ये होते. नाही पण क्वेश्चन विचारलाय पण जरा डेंजर विचारलं, त्याच्यामुळे मी जरा माझं करेक्शन बोलतात जिल्हा परिषद सारखं. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज युअर फेवरेट मेमरी ऑफ फनी मुवमेंट अँड एम्बॅरेसिंग सिच्युएशन विथ युअर वाईफ? तर फनी मुवमेंट तर असा होता की आमचं लग्न नव्हतं झालं, एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी गेलो होतो हिच्या बड्डेला रात्री 12 वाजता केक कापायला. आणि हिच्या घरचे सगळे होते, दादा वगैरे होते. तेव्हा भीती वाटायची पहिल्या जायला. तर आणि मी 4-5 मित्र पण घेऊन गेलेलो. कसं होतं त्या टायमाला आहे ना, मी जेव्हा तो केक घेऊन गेलो होतो त्या केकवरती टाकले होते निकिया करून. आणि माझे जे मित्र होते ते पण तेव्हा ते बोलले होते की आम्ही निकिया टाकलंय कारण आम्ही तिला कॉलेजमध्ये निकिया बोलतो. अरे पण त्याचा काही संबंध पण नव्हता. तरी पण ते सांगितलं त्यांनी की आमचे कॉलेज फ्रेंड आहे आणि आम्ही सर्व कॉलेजवाले आणि मग आम्ही तिला निकिया बोलतो म्हणून केकवरती निकिया लिहिले.
तेव्हा एवढं खतरनाक हसायला आलं होतं मला. मी काय करणार, थोडं कसं आता काय करणार, थोडंसं कंट्रोल केलं. आणि दुसरी गोष्ट, हिच्याकडे एक हे होता, कॅट होती शेरा म्हणून. तर मग ते जो आता नाहीये ते खूप वाईट झालं. पण त्याला काय करत होते माहिती आहे का, त्याला घ्यायचे असे उचलून आणि टपली मारायची त्याला, टपली मारायची त्याला, थोडीशी अशी हळूहळू टपली मारायची. बघायच्या आजूबाजूला कोण नाही. ते मला बघून करायचं ते तुम्हाला हसून येडा झालेलं. तिच्या घरी फर्स्ट टाइम गेलेलो मी तेव्हा, आणि असे पालतीगिरी करत होते. पण ती खूप माझी फनी मुवमेंट होती त्या मला, मजा आली. आणि एम्बॅरेसिंग असे काही नाही मुवमेंट म्हणजे काय बोलू, एम्बॅरेसिंग असं काय नाही. तर हा प्रश्न भारी आहे, मला लय आवडला हा प्रश्न. त्याचं उत्तर पण द्यायला मला मजा येईल. व्हॉट चाइल्डहुड मेमरी मेक्स यू स्माईल. तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला. मी लहान होतो तेव्हा राहायचो वरलीला कोळीवाड्यात. तर तेव्हा लाल मैदान होतं, आता पण आहे. तर तिकडे मी भरपूर खेळायचो आणि मला रोज खेळायला आवडायचं. आणि अभ्यास मला तेव्हा पहिल्यापासून आवडतच नाही तसं. त्याच्यामुळे मी मजबूत खेळायचो. आणि खेळून आलो की मम्मीला समजायचं हा खेळून आलाय, तिला बरोबर समजायचं. आपण कुठे हात बीत खराब असायची किंवा पाय बी खराब असायचे, बरोबर मला पटकवायची ती मम्मी बिचारी. आणि नंतर मी विचार व्हायचो, ती नाही विचारायची, मी विचारायचो तेव्हा. आणि कसं आहे माहिती आहे काय, मला ते सांगायचं आहे, ती मेमरी कधी विसरू शकत नाही मी, की मी खेळायला गेलो पण मला घरी सांगायचं नव्हतं की मी खेळायला गेलोय. तर मग काय झालं, माझा काकाचा मुलगा आहे विघ्नेश, तो खूप लहान होता तेव्हा. तर मी ॲक्च्युली खेळत होतो आणि 5 वाजता मी बरोबर घरी यायचो खेळून. तर मी बरोबर 4:45 वाजेपर्यंत खेळलो आणि नंतर फक्त 15 मिनटं मी काकाच्या घरी गेलो. आणि त्याला लहान होता विघ्नेश, त्याला मी माझ्या अंगावरती घेतला आणि 5-10 मिनटं खेळवला आणि परत त्याला साईडला ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी बाहेर आलो. एक ड्रम होता, त्या ड्रममधलं पाणी घेतलं आणि असं माझ्या शॉर्ट्सला लावलं इथे शॉर्ट्सला पाणी, आणि ती जागा ओली केली. नंतर मग मी माझ्या घरी गेलो. नंतर मम्मीने प्रश्न विचारला की तू कुठे होतास. तर मी बोललो मम्मी मी काकाकडे होतो, विघ्नेशला घेतला होता 1 तासभर. बाई तर तुला खोटं वाटत असेल तर बघ त्यांनी सुसू केली माझ्या मांडीवर. हे मी कधीच बोलू शकत नाही लाईफमध्ये माझ्या. हा होता माझी चाइल्डहुडची मेमरी आहे ही खतरनाक. अशा बऱ्याच आहेत पण ही सर्वात माझी फेवरेट आहे. या व्हिडिओमध्ये आपण हा लास्ट क्वेश्चन घेऊया. तर क्वेश्चन एकदम मस्त आहे की हाऊ इम्पॉर्टंट इज फॅमिली टू यू. तर मित्रांनो, फॅमिली ही खूपच इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आम्ही पूर्ण फॅमिलीमध्ये कमीत कमी 18-19 जण आहोत. आणि माझे 2 काका पप्पा हे 3 जण आहेत, एक आत्या आहे. तर मग आम्ही 3 जण जे भाव आहेत ना, यांच्याकडून आम्ही भरपूर शिकलो आहे. आणि कसं एकत्र राहायचं, कशी फॅमिलीला एकजूट ठेवायची, हे त्यांनी आम्हाला शिकवत आलेत आणि आम्ही त्यांचं बघत आलो आहे. खूपच इम्पॉर्टंट आहे की आपले आईवडील आपल्याला जे शिकवतात ते आपण पुढे नेतो. आणि आम्ही भाऊ बहीण सगळे एकत्र असतो नेहमी. कारण ते लोक एकत्र असले ते आम्ही बघतो त्यांना की ते लोक खूपच भारी आहेत. म्हणजे 3 जण भाव एकत्र असतात ते खूप भारी वाटतं. आणि तसं आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र असतो. जॉईंट फॅमिली म्हणजे प्रत्येकाची घरं वेगळी आहेत पण कोणतंही फंक्शन असू दे आम्ही एकत्र येतो. कोणतेही अडीअडचणी असू दे आम्ही एकत्र येतो आणि एकत्र राहतो, फुल मजा करतो. आणि मला माझी फॅमिली खूपच इम्पॉर्टंट आहे. माय फॅमिली इज माय पॉवर. थँक्यू. तर मित्रांनो,
नक्की ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर कमेंट करा आणि सांगा कसा वाटलं. आणि तुम्हाला काय क्वेश्चन विचारायचे असतील तर तरी पण तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती मला फॉलो करा. यूट्यूब आणि इंस्टावरती नुकतीच सुरुवात म्हणजे 1 वर्षच झालं आहे मला. मी अकाउंट ओपन केलं यूट्यूबवरती आणि इंस्टावरती पण. माझं जुनं अकाउंट होतं ते नवीन केलं होतं मी. इंस्टावरती पण सुनील दळवी नाव टाका आणि यूट्यूबवरती पण तुम्ही कमेंट वगैरे करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट असू द्या. आपण बाकीचे क्वेश्चन्स नंतर घेऊया आणि तुम्हाला काय क्वेश्चन असेल ते विचारा, सपोर्ट करा. थँक्यू. तोपर्यंत नेक्स्ट ब्लॉग येईपर्यंत मला आतुरतेने वाट बघा त्या ब्लॉगची आणि एंड करूया आपण ब्लॉग. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती वाजले बघा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.